बघा, आताच्या काळात पटकन कोणावरही विश्वास ठेवणं खरंच मात्र धोक्याचं ठरू शकतं. कारण अनेक माणसं भावनेपेक्षा गरजेनुसार वागतात. काम असेपर्यंत गोड गोड बोलतात. गरज संपली की तोच आवाज आणि तीच दिशा मात्र बदलवून दाखवतात. विश्वास हा एक क्षणात दिला जात नाही. तो वेळ, अनुभव आणि वागणुकीतून हळूहळू मात्र तयार होतो. गोड बोलणं ही कला आहे, पण प्रामाणिक वागणूक ही मात्र त्या व्यक्तीची एक ओळख आहे. आज लोक काय बोलतात यापेक्षा ते संकटात कसे वागतात हे जास्त सांगून आपल्याला जातं. म्हणूनच सावध राहणं म्हणजेच कठोर होणं नाही, तर स्वतःच्या मनाचं आपण एक संरक्षण करत असतो. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी छान अशी इथे देवपूजा वगैरे करून घेतली आणि नवीन नवीन वस्त्र टाकलं ना का देवघर अगदी छान आणि सुंदर सुंदर दिसत असतो. छान देवपूजा झाली. नंतर केंद्रामध्ये सुद्धा जायचं होतं. केंद्रातून आली आणि आवडणं आणि मला दोघांनाही ब्रेकफास्टमध्ये आज पोहे खायचे होते. मला लगेचच काही ते पोहे बनवायला घेतले. थोडेसे पोहे होते साईडला काढून ठेवलेले, त्यांना भिजत टाकले. त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं साखर ॲड करून टाकलेली होती. वॉश करून घेतलेले होते जेणेकरून त्यातलं पाणी निघत होतं. तोपर्यंत इथे लगेचच छान असं शोपची थोडीशी फोडणी टाकली. सुरुवातीला शोप टाकायची जेणेकरून पोहे सुद्धा अगदी टेस्टी होतात आणि छान असा स्मेल सुद्धा येतो. नंतर शोप टाकली. नंतर छान अशी शोप आणि शेंगदाणे सुद्धा तेलामध्ये होऊ दिले. नंतर लगेच त्याच्यावर थोडासा कांदा आणि 2 मिरच्या टाकल्या. कांदा मिरच्या टाकून झाल्याच्या नंतर लगेचच त्याच्यामध्ये पोह्यांमध्ये मी ऑलरेडी थोडीशी हळद आणि साखर वगैरे ॲड केलेली होती, म्हणून वरतून फक्त मला थोडासा हिंग टाकायचा होता. आणि हिंग टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा असं छान असं मिक्स केलं आणि नंतर छान हिरवीगार कोथिंबीर गार्निश केली. पोहे म्हटले तर सगळ्यांच्याच आवडीचे, जास्त वेळ सुद्धा लागत नाही, लवकर होणारा ब्रेकफास्ट आहे आणि हेल्दी सुद्धा. त्याच्यासाठीच कधीतरी आम्ही तर नेहमी नाही खात, कारण मला सुद्धा एवढे जास्त आधी आवडायचे नाही, पण कधीतरी इच्छा झाली तर बरं असतं. म्हटल्यावर छान असे गरमागरम दोघांनी पोहे वगैरे खाऊन घेतले आणि लगेचच ते स्वयंपाकाला लागायचं होतं. स्वयंपाकामध्ये मला आज फर्स्ट टाइमच मी बनवणार होती, ती म्हणजे सोयाबीनची भाजी. त्यासाठीच मी आधी ते छान असं कणिक वगैरे मळून घेतलेली होती. जी कणिक वगैरे मळलेली होती ना, त्याच्याच इथे मऊसूत 2-3 चपात्या बनवून घेतल्या. तोपर्यंत सोयाबीनला सुद्धा गरम पाण्यामध्ये ठेवलेलं होतं. जोपर्यंत गरम पाण्यामध्ये ते उकडत होतं, तो साईडच्या छोट्याशा गॅसवर, तोपर्यंत इथे लगेचच गरमागरम छान अशा मऊसूत चपात्या करून घेतल्या. 10 मिनिट आधी जरी कणिक मळून ठेवली ना, तरी छान अशा मऊसूत आणि फुगीर चपात्या बनतात. टिफिनमध्ये सुद्धा दिवसभर त्या राहतात आणि त्याच्यामुळे गरमागरम खाण्याचा जे काही आस्वाद असतो ना, ते सुद्धा आपल्या जेंट्स लोकांना घेता येतो. आपण तर घरी अगदी छान असं गरमागरम जेवण खाऊ शकतो, पण जेव्हा तुम्ही जर शास्त्राचा विचार केला किंवा तुम्ही जर गरुड पुराण ऐकलं असेल, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे का कमीत कमी स्वयंपाक हा अर्धा तास झाल्याच्या नंतर, स्वयंपाक करून अर्धा तास झाला त्याच्यानंतरच आपण जेवण करायला हवं, जेणेकरून एकदमच गरम चपाती किंवा गरम भाजी अशीही खायला नको, तर अर्धा तास स्वयंपाक झाल्याच्या नंतर छान असं जेवण करायचं. म्हणून थोडं शास्त्रही पाळलं गेलं पाहिजे. त्याच पद्धतीने साईडला थोडंसं गरम पाणी ठेवलं. तोपर्यंत इथे आमची फरमाईश होती का आज मला सोयाबीनची भाजी हवी आहे, म्हणूनच म्हटलं चला सोयाबीनची भाजी. ही भाजी मी फर्स्ट टाइम बनवली होती, म्हणून कशी होते हे सुद्धा मला माहिती नव्हतं, पण ज्या पद्धतीने मी रेसिपी यूट्यूबलाच बघितली होती शॉर्टमध्ये, अगदी त्याच पद्धतीने माझं इथं बनवणं सुरू होतं. आम्हाला कांदा सुद्धा हवा होता आणि दिसायला सुद्धा नको, म्हटल्यावर मग आता ही एक आयडिया वापरली का कांदा आणि टोमॅटो छान असं बारीक चॉप करून घेतलं. जिरं मोहरीची फोडणी टाकली. लगेचच कांदा, टोमॅटो, थोडीशी हळद, हिंग, गरम मसाले, थोडासा कांदा लसूण गरम मसाला, नंतर किचन किंग गरम मसाला, सर्व काही जेव्हा गरम मसाले असतात ना, पावडर मसाले, ते सर्व टाकून द्यायचे आणि छान असं मिक्स होऊन जातो. ऑलरेडी कांदा टोमॅटो बारीक चॉप केलेला होता, म्हटल्यावर जास्त वेळ अजिबात लागणार नव्हता. अगदी 5 मिनिटात ती भाजी होते, कारण ऑलरेडी आपण सोयाबीन जे असतं ना, ते छान असं उकळून घेतलेलं होतं. त्यांना सुद्धा मी बोलले होते का मी फर्स्ट टाइम बनवत आहे, पण तुमची इच्छा आहे म्हटल्यावर आपण बनवून बघूया. झाली चांगली तर नक्कीच नेक्स्ट टाइम बनवता येते. आणि जे काही सोयाबीन मी गरम पाण्यातून काढलेले होते अगदी छान असे ते टाकून दिले आणि लगेचच आता हिरवीगार कोथिंबीर टाकली. पाणी वगैरे टाकण्याची अजिबात गरज पडत नाही. नंतर थोडंसं मीठ टाकलं, कारण ऑलरेडी थोडंसं मीठ मी टाकलेलं होतं, पण अजून थोडंसं मीठ ॲड केलं आणि लगेचच झाकण वगैरे ठेवून दिलं. ऑलरेडी सगळी भाजी झालेली होती, म्हटल्यावर जास्त वेळ अजिबात लागणार नाही. नंतर आवडचा टिफिन वगैरे पॅक केला आणि आता तुम्हाला भेटते ती म्हणजे डायरेक्ट संध्याकाळी. आता संध्याकाळची वेळ लगेचच 6 वाजले आणि देवपूजेची वेळ होऊन जाते. देवपूजा मात्र ही संध्याकाळी 6 ते 7 मध्येच करायची, कारण लक्ष्मी येण्याची तीच योग्य आणि खरी वेळ असते.
जेव्हा लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं तर त्यावेळेस संध्याकाळी 6 वाजेला सगळीकडे तुळशीजवळ, देवाजवळ, दाराजवळ छान असा दिवा लावायचा. संध्याकाळच्या वेळेला झाडू अजिबात लावायचं नाही. नंतर पूर्ण दारे, खिडक्या छान अशी ओपन करून ठेवायचा. 6 ते 7 अगदी 1 तास जरी ठेवलं तरी पुरेसं आहे. पुढचं डोअर तुम्हाला जर ओपन करणं शक्य नसेल तर तुम्ही गॅलरीचं किंवा खिडकी वगैरे ओपन करून ठेवू शकतात. नंतर छान असं घरामध्ये त्यावेळेस देवपूजा करायची, धूपदीप लावायचं, स्तोत्र मंत्रांचं पठण करायचं. मग तुम्ही 1 वेळा संध्याकाळी श्रीसूक्तमचं पठण करू शकतात, 3 वेळा करू शकतात, 5 वेळा करू शकतात, जर तुम्ही सकाळी करत नसाल तर. आणि मग संध्याकाळी त्याच पद्धतीने छान अशी देवपूजा करायची, धूपदीप लावायचा, जेणेकरून आपलं मन अगदी छान प्रसन्न होतं. तसं देवांचं सुद्धा असतं. त्यांना सुद्धा दिवा लावला, धूपदीप लावलं, छान छान वस्त्र घातली, फुले वगैरे टाकली का त्यांना सुद्धा तितकं छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि ते सुद्धा आपल्याला छान असा एक आशीर्वाद देतात. तर मी सुद्धा इथे 3 दिवे जे होते ते लावून घेतले. लगेचच दिवे लावून झाले, लगेचच धूपदीप वाढून घेतला. त्यानंतर लगेचच संध्याकाळची वेळ होती, मग मी ते कालभैरवाष्टक घेऊन घेतलं. कारण कालभैरवाष्टक घेतलं, नंतर सिद्धमंगल स्तोत्र घेतलं, नंतर तारक मंत्र झाला. त्याच्यानंतर लगेचच मग माझ्या सुद्धा सेवा असतात ज्या की मी संध्याकाळी करत असते. आणि छान वाटतं घरामध्ये जेव्हा संध्याकाळी स्तोत्र मंत्रांचं पठण होतं. दिवसभरात तुम्ही आपल्याला वेळ असतो तो म्हणजे सकाळी आपण देवपूजा करतो तेव्हा एक वेळेस स्तोत्र मंत्र होतात आणि मग डायरेक्ट संध्याकाळी. कारण दिवसभरामध्ये तर आपण कामांमध्ये असतो आणि स्त्रियांचं काय हो, डेली ब्लॉगिंगवाल्यांचं सुद्धा तेच आहे. आम्ही जे काही करतो आमच्या डेली लाईफमध्ये तेच तुमच्यासोबत शेअर करतो. मग जेवण, देवपूजा, स्वयंपाक किंवा इतर काही बाहेर वगैरे गेलो आपण तर बाहेरच्या गोष्टी शेअर करत असतो. म्हटल्यावर असं छोटंसं लाईफ हे प्रत्येकाचं असतं. जॉबवाल्यांचं सुद्धा तेच आणि आपल्या घरी राहणाऱ्यांचं सुद्धा तेच. दिवस असाच जातो पूर्ण कामामध्ये. मग संध्याकाळी तरी छान स्तोत्रांचं, मंत्रांचं पठण केलं पाहिजे आणि शास्त्र सुद्धा याच पद्धतीने सांगतं का जेव्हा तुमच्या घरामध्ये स्तोत्र मंत्रांचं पठण होतं तेव्हा तुमची वास्तू अधिक शुद्ध होते आणि ती तथास्तु म्हणत असते. मग घर स्वतःच असू दे किंवा रेंटेड असू दे, जोपर्यंत आपण राहतो आहे ना तोपर्यंत ती वास्तू मात्र आपली स्वतःचीच असते. त्याच पद्धतीने छान अशी ते देवपूजा करून झालेली होती. नंतर कालभैरवाष्टक म्हटलं, कारण कालभैरवाष्टक दररोज संध्याकाळी घरामध्ये म्हटलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते, घरामध्ये पॉझिटिव्हिटी वातावरण असतं, छान वाटतं, अगदी प्रसन्न वाटतं. कालभैरवाष्टक म्हणून झालं. नंतर दिवे वगैरे सुद्धा लावून झालेले होते. नंतर संध्याकाळची वेळ होती ती म्हणजे माझी स्वामीचरित्र सारामृत वाचण्याची. पारायण म्हटलं म्हणजे संध्याकाळचीच वेळ मी शक्यतो ठेवलेली आहे, जेणेकरून तो वेळ माझ्यासाठी खूप छान असतो, प्रसन्न असतो. आणि संध्याकाळी देवपूजा झाल्याच्या नंतर मला असं वाटतं का देवघराजवळच बसून राहावं, मग ती सकाळ असू दे किंवा संध्याकाळ. आणि छान वाटतं तशा वेळेस अगदी वाचायला. आणि स्वामीचरित्र सारामृत म्हटलं तर हा महाराजांचा आत्मा मानला गेलेला आहे. हा ग्रंथ तितका सुंदर आहे आणि इतका सुंदर आहे का प्रत्येकाला या ग्रंथाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. स्वामीचरित्र सारामृताचे 108 पारायण कसे करावे किंवा 108 तुम्हाला कंटिन्यू करणे जमत नसतील तर टप्प्याटप्प्याने तुम्ही वर्षभरात किंवा वर्षाच्या शेवटी कसे पारायण करू शकतात त्याचं म्हणजे तुम्हाला काय फायदा होणार आहे याबद्दलचा फुल जो ब्लॉग आहे ना मी तो कालच अपलोड केलेला आहे. सो तो सुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन चेक करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा थोडा काहीतरी फायदा होईल. तर आजचं जे काही अगदी सिंपल आणि साधं रुटीन होतं तेच तुमच्यासोबत शेअर केलं. माझं आजचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने छान आणि सिंपल आजचं रुटीन होतं. बघा इतकं सुंदर वाटतं ना जेव्हा असे लाईट्स लागतात आणि छान वाटतं, संध्याकाळची वेळ असते, असं वाटतं किती सेवा करू आणि किती नाही. तर आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना